देशाची राजधानी दिल्लीत घडलेल्या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झालाय। हा हल्ला दहशतवादी कटाचा एक भाग असल्याचं आता स्पष्ट झालंय, कारण या स्फोटामागे 5 डॉक्टर्सचा हात असल्याचं समोर आलेलं आहे। दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या या डॉक्टरांचा काय रोल आहे, आपण बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे। हा संपूर्ण कट व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा भाग असल्याचं उघड झालंय। या प्रकरणात 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं तपास यंत्रणांनी म्हटलंय। डॉक्टर मुजम्मल शकील, डॉक्टर आदिल अहमद, डॉक्टर शाहीन, डॉक्टर उमर मोहम्मद, डॉक्टर अहमद मोइनुद्दीन। जी सर, सब एलिगेशंस लगा रहे हैं ये बड़ा आतंकवादी हैं, टेररिस्ट हैं वगैरह। हमें इस सब से कुछ मतलब इस नहीं है। हमें पिछले 20 सालों से, पिछले 50 सालों से कोई केस नहीं लग रहा है हमारे घर को। हम पूरी इंडियन हैं, हमने इंडिया के लिए हमने पत्थर भी खाए हैं, ये आप लोगों से कह सकते हो। हमारा खेती बाड़ी का काम है, सब कुछ। डॉक्टर उमर मोहम्मद हाच दिल्लीतल्या स्फोटाचा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे। या डॉक्टर उमर मोहम्मदचा फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी संबंध असल्याचं सुद्धा पुढे आलंय। विशेष म्हणजे डॉक्टर उमर मोहम्मद यानं स्फोटकांनी भरलेली कार लाल किल्ला परिसरात आणली होती असंही कळतंय। त्यामुळे या आत्मघातकी स्फोटात डॉक्टर उमर मोहम्मद याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। उमर हा हरियाणाच्या फरीदाबाद इथल्या अल फला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होता। उमर हा अनंतनाग इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टर आदिल अहमदचा मित्र असल्याचं सांगितलं जातं। गेल्या आठवड्यात आदिल अहमदला अटक झाली। आदिलच्या चौकशीनंतर सोमवारी फरीदाबादमध्ये छापा टाकण्यात आला आणि उमरचं नाव पुढे आलं। पोलीस मागावर असताना स्फोटक घेऊन डॉक्टर मोहम्मद उमर फरार झाला। डॉक्टर उमर मोहम्मद स्फोट होण्यापूर्वी तब्बल 3 तास एका पार्किंगमध्ये कारमध्येच बसून होता। लाल किल्ला परिसरात I-20 कारमध्ये आत्मघाती स्फोटात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत फरीदाबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला। तपासात डॉक्टर मुजम्मल शकील या काश्मीरी डॉक्टरच्या घरातून अंदाजे 360 किलो अमोनियम नायट्रेट सारखी स्फोटकं आणि शस्त्र सापडली। आता त्याचं नाव दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये समोर आलंय। डॉक्टर मुजम्मल शकील हा पुलवामाचा रहिवासी, जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन। तो फरीदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होता। जवळपास 3.5 वर्षांपासून MBBS विद्यार्थ्यांना शिकवत होता। 30 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली। मुजम्मल शकीलच्या चौकशीतून डॉक्टर मोहम्मद उमर याचं नाव पुढे आलं। ऐसी तो कोई बात ही नहीं, वो तो शांत स्वभाव का इंसान था। शांत रहता था, बातें ज़्यादा नहीं करता था, ज़्यादा किसी में इन्वॉल्वमेंट नहीं थी, दोस्त नहीं थे, खाली पढ़ाई करता था। ये मुझे पता है, जितना मुझे पता है मैं उतना ही कह सकती हूँ, उससे ज़्यादा मैं कुछ नहीं कह सकती। कह सकती हूँ कि इस टाइप का वो इंसान था ही नहीं, हमें लगता ही नहीं था। हमें तो बस ये, हमने कितनी स्ट्रगल की उसे पढ़ाने में, यहाँ तक पहुँचाने में, पूरी मेहनत की, पूरी लगन के साथ उसे यहाँ तक पहुँचाया था ताकि वो कुछ कमा सके और फिर हमें भी कुछ खिलाए पिलाए। धक्कादायक बाब म्हणजे या स्फोटा प्रकरणी लखनौ इथल्या महिला डॉक्टर शाहीन शाहिदला अटक करण्यात आली आहे। डॉक्टर शाहीन अटकेतील दहशतवादी डॉक्टर मुजम्मल शकीलची सहकारी आणि कथित प्रेयसी असल्याचं सांगितलं जात आहे। शाहीन ही लखनौच्या लालबाग परिसरातली रहिवासी। शाहीनवर जैश संघटनेसाठी महिलांची भरती करण्याची जबाबदारी होती। डॉक्टर मुजम्मल शकीलची प्रेयसी असल्याची ही माहिती आहे। तिची स्विफ्ट डिझायर कार डॉक्टर मुजम्मल नियमितपणे वापरत होता। शाहीन शाहिदनं स्फोटकांची वाहतूक करणं आणि शस्त्र लपवणं यांसारखा सपोर्ट पुरवला। डॉक्टर मुजम्मल आणि डॉक्टर आदिल अहमद यांच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे तिला अटक करण्यात आली आहे।
2900 किलो स्फोटकांच्या सहाय्यानं भारतात मोठा घातपात घडवण्याचा या व्हाईट कॉलर टेररचा डाव होता. जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून डॉक्टर आदिल अहमदला 7 नोव्हेंबरला अटक केली. त्यानंतर घातपाताचा मोठा कट उधळला. मात्र डॉक्टर उमर मोहम्मद स्फोटक घेऊन फरार झाल्यानं दिल्ली स्फोट घडवण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.